हाय हॅलो नमस्कार. तर आज बनवणार आहे पिझ्झा, तो पण तव्यावरचा एकदम डोमिनोज स्टाईल असा पिझ्झा घरच्या घरी बनवायचा. त्यासाठी मी इथं बघू शकते पिझ्झा बेस घेतलेला आहे चकोत्यांचा. 25 रुपयाला 2, स्वस्तात मस्त आणि एकदम लार्ज साईज आहे. त्यानंतर हे मोझरेला चीज, त्यानंतर मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस, त्यानंतर चिली फ्लेक्स आणि ओरेगनो. बटर घेतलेलं आहे अमूलचं छोटंसं पाऊच. टोमॅटो, कांदा, शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तर पहिला इथं पिझ्झा बेस ठेवायचा ताटामध्ये. त्याच्यामध्ये पहिला आला हे टोमॅटोचा सॉस जबरदस्त, त्याच्यानंतर हे मेयोनीज, त्याच्यानंतर मग पिझ्झा सॉस. बघू शकताय तुम्ही, तिन्ही एकदम समप्रमाणात टाकायचं. टोमॅटो सॉस थोडं जास्त टाकलं तर चालतं. तिने असं मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि पूर्ण पिझ्झा बेसला असं पसरून घ्यायचं समप्रमाणामध्ये. बघू शकताय तुम्ही, एकदम हळूवार असं पूर्ण पिझ्झा बेसला सगळे आपण सॉस पसरून घेतलेले आहेत, एकदम जबरदस्त. त्याच्यानंतर मग आता इथं मोझरेला चीज टाकायचा. पहिला चीज आपण वरती पण टाकायचं आणि आता खाली पण टाकायचं बेसला, त्यामुळे एकदम मस्त होतं, एकदम चीजी असं होतं पिझ्झा. त्याच्यानंतर मग हे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो असं पसरून घ्यायचं सगळीकडे. त्याच्यानंतर ही शिमला मिरची, आपल्याला काही कमी नाही, घरच्या घरी बनवायचं आहे त्यामुळं टोमॅटो, शिमला मिरची, कांदा भरपूर टाकायचा, त्यामुळं काय विषय नाही. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया. जिथं जागा दिसेल तिथं ठेवायचं. बघू शकता तुम्ही, दिसाल तर एकदम जबरदस्त दिसाले. बाहेर आपण एवढं पिझ्झा महाग खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण बनवू शकतो. असं चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं एकदम. त्याच्यानंतर हे ओरेगनो, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायची, एकदम थोडीशी टाकायची आहे. बघू शकताय तुम्ही, एकदम टेस्टसाठी. आपण पिझ्झा खाताना वरून पण टाकणार आहे, त्यामुळे इथं त्याच्या अंदाजानुसार टाकायचं. त्याच्यानंतर आणि परत हे मोझरेला चीज वरनं टाकायचं भरभरून. चीज टाकायला कंजूसपणा करायचं नाही, पिझ्झामध्ये चीज जास्त असलं की पिझ्झा खायला मजा येते. आता तवा ठेवलेला आहे, तव्यावरती हे अमूलचं बटर टाकून घेऊया. पूर्ण बटर हे तवाभर असं पसरवायचं मस्त, जेणेकरून आपला पिझ्झा तव्याला चिटकणार नाही. बटर मस्त पसरून घेतलेला आहे. आता हा पिझ्झा हळुवारपणे उचलून तव्यावर ठेवायचा. काही गडबड करायची नाही, नाही तर गडबडीत ठेवची ना 2 तुकडं होतील पिझ्झाचं. तर एकदम हळुवारपणे ठेवायचं. त्याच्यावरती आता हे झाकण ठेवायचं आणि एकदम बारीक गॅसवरती, एकदम गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आणि 15 मिनटं पिझ्झा आपला मस्त इथं वाफेवरती हे करून घ्यायचं. तर बघू शकताय 15 मिनटं झालेली आहेत आणि जबरदस्त आपला इथं पिझ्झा तयार आहे. बघू शकताय तुम्ही, झाला की नाही डोमिनोज सारखा मस्त जबरदस्त. आणि घरच्या घरी बनवलं तर पोट भरून खाता येते आणि स्वस्तात मस्त. जर आमच्याकडे काय आता पिझ्झा कटर नाही आहे, तर उलाटण्याच्या साहाय्यानंच हे आम्ही कट करणार आहे चौकोनी. चीज बघा कसं आले, मोझरेला चीज झाला की नाही जबरदस्त डॉमिनोज साईजचा पिझ्झा घरच्या घरी एकदम स्वस्तात मस्त. कुठं आपल्याला बाहेर जायची गरज नाही आहे पिझ्झा खायला, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. बघा कशी वाटली रेसिपी. जाता तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.